ते सातत्यानं मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते। तसेच त्यांनी मला तुझी जीभ कापून टाकतो, त्याच्यानंतर तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या। बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कथित धमकीच्या फोन कॉलमुळे नवा वाद निर्माण झाला आहे। गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून हा वाद पेटला असून संबंधित वादाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। सुमारे 37 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर आक्षेप घेत आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केल्याचं म्हटलं जात आहे। संजय गायकवाड यांनी फोनवरील संभाषणादरम्यान शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप प्रशांत आंबी यांनी केला आहे। काय नक्की कोणाचा तो फोन होता, काय त्यांना? आमदार संजय गायकवाड जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत, त्यांचा मला काल मध्यरात्री 12:51 फोन आला होता। पानसरेंचं जे शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक आहे त्यासंबंधी त्यांनी मला कॉल केला होता। जवळजवळ 9 मिनिटं आम्ही फोन कॉलवर बोललो। त्या दरम्यान मी त्यांना शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा लेखकाचा कोणताही हेतू नाही, तुम्ही पुस्तक वाचा अशी विनंती करत होतो। पण त्यांना पुस्तक वाचण्यात काही इंटरेस्ट नव्हता, कारण की पुस्तकांशी त्यांचा कुठलाही काडीमात्र संबंध नसेलच असंच मला कालच्या संभाषणावरून लक्षात आलं। मी त्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांनी माझं कोणत्याही पद्धतीचं म्हणणं ऐकून न घेता ते सातत्यानं मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते। तसेच त्यांनी मला तुझी जीभ कापून टाकतो, त्याच्यानंतर तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या। मी त्यांना आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही। हे जे काम आहे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, हे सातत्यानं आम्ही करत राहू, कारण की आम्हीसुद्धा पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत। त्यामुळं अशा धमक्यांना भीक आम्ही कधीही घालणार नाही। आज त्यांनी जी शिवीगाळ आणि ज्या धमक्या मला कालच्या फोन कॉलमध्ये दिलेल्या आहेत त्याविरोधात आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत। तो फोन कसा आहे, त्यांचा जर इतिहास पाहिला तर घुमजाव करण्याची त्यांची जुनी खोड आहे। अलीकडंच 3-4 दिवसापूर्वीच मी कार्यकर्त्यांना 300 कोटीचं कमिशन वाटलं हे स्टेटमेंट त्यांनी मी कार्यकर्त्यांना 300 कोटींची कामे दिली असं फिरवलं। त्यामुळे ह्या विषयात पण ते घुमजाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण आम्ही आमचे जे सोर्स आहेत त्यातून हे कन्फर्म केलेलं आहे की हा कॉल संजय गायकवाड यांनीच केला होता, कारण ट्रू कॉलरला सुद्धा त्यांचं नाव दिसतंय, आवाजसुद्धा त्यांचाच आहे। एकूणच जी त्यांची बोलण्याची पद्धत आहे तर ती सुद्धा त्यांचीच आहे। आणि ज्या लग्नामध्ये त्यांना हे पुस्तक मिळालं त्या लग्नामध्ये उपस्थित असल्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे आणि पुढील तपास पोलीस करतीलच, त्यामुळे आम्हाला हे कन्फर्म आहे, आम्हाला तरी, की हे संजय गायकवाडच आहेत। त्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर तक्रार दाखल करतो।